सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या आय विल वोट या उपक्रमाला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आजच्या उपक्रमामध्ये अभिनेता अजिंक्य देव देखील सहभागी झाला होता। छत्रपती शाहू महाराजांचा भव्य पुतळा असलेल्या परिसरात मतदान जागृती करणाऱ्या पथनाट्याला मिळालेला उदंड प्रतिसाद आणि मी मतदान करणारच या घोषणांनी दुमदुमलेला युवा जोश अशा उत्साही वातावरणात आय विल वोट या उपक्रमाचा तिसरा दिवस श्री शाहू मंदिर महाविद्यालयात रंगला। पुण्यात 3 दिवसांपासून वेगवेगळ्या महाविद्यालयात हा उपक्रम सुरू आहे। त्याची सुरुवात आज शाहू महाविद्यालयात झाली। सकाळ माध्यमाने जो हा उपक्रम आयोजित केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य असा आहे। खऱ्या अर्थाने मतदार नोंदणी नुसतं करून चालणार नाहीये, तर या तरुण वर्गानं मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे। मागच्या वेळी पुण्यातून फक्त 47% मतदान झालं होतं। हे चित्र बदलण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतलाय। सकाळ माध्यम समूह आणि द युनिक अकॅडमी यांच्याबरोबर जिल्हा प्रशासन गेल्या 3 दिवसांपासून मतदार जागृतीसाठी आय विल वोट ही मोहीम महाविद्यालयांमध्ये घेत आहे। सकाळ यांनी जे पाऊल उचलले की सगळ्या कॉलेजमध्ये जाऊन ही अवेअरनेस क्रिएट करायचा, यासाठी मीन्स मी खूप आभार मानते त्यांचे। आपल्या एका मताने सुद्धा नक्कीच फरक पडेल आणि हा बदल नक्की घडेल, म्हणजे आपला आवाज पोचेल मतदाना थ्रू आणि बदल नक्की घडेल असं वाटतं। माझं मतदान सोलापुरात आहे, तरी मी जाऊन मतदान करणार हे मी निश्चित केलं आहे। आणि ह्या काय उपक्रमामुळे खरंच प्रत्येकाला चांगला संदेश मिळतो की आपलं एक मत किती मोलाचं आहे। या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम, युनिक अकॅडमीचे नागनाथ गवाणे, MITचे प्राचार्य डॉक्टर TN मोरे आणि अभिनेता अजिंक्य देवही उपस्थित होता। मागील 3 दिवसपासून आम्ही एक मतदार जागर कार्यक्रम किंवा आय विल वोट कॅम्पेन सकाळ मीडिया समूह आणि युनिक अकॅडमी यांचे संयुक्त विद्यमानाने जिल्हा प्रशासन यांची मदतीने आम्ही घेत आहोत। आणि याचा मुख्य उद्देश असा आहे की आपला जे यूथ आहे त्यांचा मनात वोट करण्याची एक आवड निर्मित करणे, त्यांचा जे हक्क आहे किंवा कर्तव्य आहे त्याची जाणीव त्यांना करून देण्यासाठी। पुण्यातून मतदानासाठी अपात्र ठरलेल्या 6,50,000 नागरिकांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत। त्यामुळे नव्याने जाहीर झालेल्या यादीत आपलं नाव आहे की नाही हे लोकांनी तपासून पाहावं असं आवाहनही जिल्हाधिकारी राव यांनी केलं। स्वप्नील बापटचा ब्युरो रिपोर्ट, साम TV, पुणे।